नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे द फूडिंग अँड कुकिंग. सो आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि त्याचबरोबर चटपटीत असा पदार्थ. तर बाजारामध्ये जसे आपल्याला टिक्की किंवा कटलेट भेटत असतं खाण्यासाठी, तर तेच आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे अर्धा कोबी चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा मीठ मिक्स केलेलं आहे. आता ते आपल्याला 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपण त्यातलं पाणी जे आहे एक्स्ट्रा ते पूर्णपणे निथळून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे साधारणतः 1.5 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा मिक्स केलेला आहे. तर मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 1 ते 2 अद्रकचे तुकडे मिक्स करून त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे 2 मीडियम आकाराचे जे कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत, म्हणजेच मी त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत, जसं आपण भजी करायला करतो तसं. त्यानंतर इथं मी काही बारीक चिरलेल्या मिरच्या देखील टाकलेल्या आहेत. तर इथं मी 2 ते 3 हिरव्या बारीक मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत. मला एक्स्ट्रा तिखट हवं आहे, सो त्यामुळे मी इकडं मिरच्या टाकलेल्या आहेत. जर लहान मुलं देखील खाणार असतील तर तुम्ही हे अवॉइड करा, तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल. त्यानंतर मी इथे 1 चमचा हळद मिक्स केलेली आहे. हळद मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. मसाल्यामुळे खूप छान चव येते, त्यामुळे तुमच्याकडे जेवढे असतील मसाले तेवढे तुम्ही टाकू शकता. तर इथे मी 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर मी इकडे चवीनुसार मीठ देखील मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खायला खूप छान लागते. आणि कधीतरी चटपटीत असं खाऊ वाटलं तर तुम्ही अशा प्रकारची ही ज्या प्रकारे आपण आलू टिक्की बनवतो त्याच प्रकारे आपण कोबीची देखील टिक्की किंवा कबाब आपण बनवून खाऊ शकतो. तर बघू शकता हे आपल्याला अशा प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये आता बाइंडिंगसाठी बेसनचा वापर करणार आहोत. तर साधारणतः मी इकडे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर बेसन देखील मी इकडे लागेल असंच घेणार आहे, एकदम मी जास्त नाही घेणार. तर बघू शकता इकडे मी अर्धी वाटी बेसन. त्यानंतर बघू शकता मी हे मिक्स करत आहे. तर मिक्स करताना मी इकडे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, लागेल असंच आपल्याला पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. तर सध्या मला इकडे गरज नाही वाटत पाण्याची, सो मी विदाऊट पाण्याचंच हे मिश्रण मिक्स केलेलं आहे. बघू शकता मी इकडे जे बेसन राहिलं होतं त्याचा देखील मी इकडे वापर केलेला आहे. तर म्हणजे मला इकडे 1 छोटी वाटी बेसन हे मी पूर्णपणे वापरलेलं आहे. त्यानंतर बघू शकता अजिबात मी ह्याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापर न करता मी हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण याची कटलेट बनवून घेणार आहोत छोट्या छोट्या आकाराचे. जर तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तुम्ही तो आकार देऊ शकता. तर इकडे मी गोल गोल आकाराचे मीडियम साईजचे कटलेट बनवून घेणार आहे. तर त्या अगोदर ते हाताला चिकटू नये म्हणून मी इकडे हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी कटलेट बनवायला घेतलेलं आहे. तर बघू शकता आपल्याला हे मीडियम साईजचं अशा प्रकारे कटलेट बनवून घ्यायचे. अशाच प्रकारे आता मी कटलेट बनवून घेणार आहे. तर साईड बाय साईड मी दुसरीकडे गॅसवरती तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर बघू शकता तेल देखील गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता मी कटलेट तळण्यासाठी सोडलेले आहेत. तर आता आपण हे कमी गॅसवरतीच तळून घेणार आहोत. जर आपण फास्ट गॅसवरती जर हे तळून घेतलं तर मग ते वरतून आपल्याला पूर्णपणे ते करपलं जाणार आणि आतमधून देखील ते व्यवस्थित हे भाजलं जाणार नाही, कच्चं लागणार खाताना. सो त्यामुळे आपण ते तळताना कमी गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे, अजिबात घाई करायची नाही. तर बघू शकता यामध्ये मी बसतील एवढे कटलेट आता तळण्यासाठी सोडत आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, खूप छान लागतात खायला. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून देखील सांगा की माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अजिबात करत नाही, बघून जाता पण चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही. सो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता अशा प्रकारे एका साईडून गोल्डन झालेलं आहे, दुसरी बाजू देखील याची भाजत आलेली आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडनी गोल्डन झालं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे, जास्त देखील आपल्याला ते करपवायचं नाही आहे. बघू शकता हे व्यवस्थित आता भाजलेलं आहे. तर आपण याला आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत.
बघू शकता। आता मी याला एक एक करून डिशमध्ये काढून घेणार आहे। अशाच प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने कटलेट बनवून त्याची मजा घेऊ शकता। खूप छान लागतात, एकदा नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे मी नेक्स्ट बॅचसुद्धा अशीच कटलेट बनवून टाकणार आहे। बघू शकता। तर बसेल एवढं आपण त्यामध्ये कटलेट तयार करून टाकणार आहोत आणि व्यवस्थित ते तळून घेणार आहोत। बघू शकता। लहान मुलं देखील खूप छान चवीने खातात। तुम्ही देखील एकदा ही नक्की ट्राय करा रेसिपी। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला हे देखील तळून घ्यायचं आहे आणि तळताना अजिबात घाई करायची नाही, व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। जर तळून व्यवस्थित घेतलं तरच खायला आपल्याला ते चांगलं लागणार, नाही तर मग ते कच्चं लागू शकतो। सो त्यामुळे आपल्याला तळताना ते व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे देखील आपलं व्यवस्थित असं तळून झालेलं आहे। मस्त असं याला देखील गोल्डन कलर आलेला आहे। तर आता आपण याला डिशमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले हे कटलेट बनवून तयार झालेले आहेत। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।